श्री स्वामी समर्थ. पुढचे 7 दिवस या 5 राशींसाठी भाग्याचे असणार आहेत. तर ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा तिसरा आठवडा 5 राशींसाठी खूपच खास असेल. या लोकांना प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. कोणत्या राशी भाग्यशाली ठरतील हे आपण जाणून घेऊया. हातात पैसा खेळता, नोकरीत प्रमोशन, मोठी पगारवाढ, नोकरीची संधी, करिअरचा वाढता आलेख, असं कोणाला नको असतं. प्रत्येकालाच आपल्या जीवनात असे सुखाचे क्षण यावेत असं वाटत असतं. तर ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर फेब्रुवारीचा तिसरा आठवडा म्हणजेच 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी अनेक लोकांसाठी नशीब पलटणारा ठरणार आहे. 5 अशा राशी असतील ज्यांचं भाग्य फळफळणार आहे. तर आपण जाणून घेऊया या राशी आहेत त्या कोणत्या आहेत, ज्या आपल्या फेब्रुवारीच्या भाग्यशाली राशी म्हणून ओळखण्यात येतात. तर फेब्रुवारीचा तिसरा आठवडा म्हणजेच 16 फेब्रुवारीपासून 5 राशींचे नशीब चमकणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध यांची युती ही कुंभ राशीत राहील, ज्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होईल. त्याच वेळी मकर राशीत चंद्र आणि मंगळाची युती धनयोग प्रभावी करेल. तर ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य राजयोग आणि धनयोग असे 5 राशींसाठी पैसा, करिअरचे नवीन मार्ग उघडू शकतात. अशा राशींच्या लोकांना प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असेल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खुश असेल, ज्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल. कोणत्या राशी भाग्यशाली ठरतील ते आपण या व्हिडिओतून बघूया. तर पहिली एक अशी रास आहे जी आहे मिथुन रास म्हणजेच जेमिनी. तर ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. तुम्ही घेतलेला कोणताही आर्थिक प्रवास हा यशस्वीच होणार आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुमच्या मेहनतीचे, तुमच्या कष्टाचे तुम्हाला पूर्ण फळ तुम्हाला या दिवसांमध्ये मिळणार आहे. तर या आठवड्यात तुमच्यासाठी नवीन करिअर आणि व्यवसायाचे मार्गसुद्धा खुले होतील. त्यामुळे ज्यांना नोकरीचे इंटरव्ह्यूचे प्रयत्न करायचे असेल त्यांनी या आठवड्यात केले तर त्यांना सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. शिवाय आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला घरगुती बाबींमध्ये लक्षणीय फायदे आणि आनंद मिळेल. करिअरच्या वाढीसाठी शक्यता आहे. दुसरी रास आहे कर्क, कॅन्सर. म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या सर्व शक्तीने कठोर परिश्रम कराल आणि हार मारणार नाही. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये नाहीतर अजून कुठे प्रॉपर्टीजमध्ये जे अडकलेले असतील तर काळजी करू नका किंवा चिंताग्रस्त होऊ नका. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. फक्त हे लक्षात ठेवा आणि काम करत राहा. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. जर तुम्ही पैसे उधार घेतले असतील तर तुम्ही ते आता परत करू शकाल. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात विलक्षणीय सुधारणा दिसून येतील. तुम्हाला अनेक चांगल्या संधी देखील मिळतील. जे तुमचे नुकसान करू इच्छितात ते आज शांत होतील. तिसरी रास आहे तुळा रास, लिब्रा. तर ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा हा आठवडा तुळा राशींच्या लोकांसाठी उत्पन्न वाढवून देईल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत या आठवड्यात तुम्हाला अनेक फायदेशीर व्यवहार मिळतील, ज्यामुळे मोठा नफा होण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास तुम्हाला तुमच्या कुटुंबियाकडून पूर्ण पाठिंबा आणि फायदे देखील मिळतील. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या प्रियकर आणि जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची सुद्धा संधी देखील मिळेल. आठवड्याचा शेवट व्यस्त असेल, परंतु तुम्हाला आदर देखील मिळेल.
पुढची रास आहे वृश्चिक, स्कॉर्पिओ. तर ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवडा अत्यंत फलदायी असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ दिसेल आणि तुम्हाला नक्कीच चांगला नफासुद्धा लाभेल. तसेच तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आर्थिक मदत देखील मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला परत मिळू शकतात. या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्हाला कोणत्याही आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर तुमचे स्वतःचे मित्र आणि नातेवाईक तुम्हाला मदत करू शकतात. मुलांवर किंवा प्रेमसंबंधांवर काही खर्च शक्य आहे. त्यामुळे या काळात केलेले सौदे फायदेशीर ठरतील. फक्त तुम्हाला यावेळी खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जपून खर्च करा. आणि पुढची रास आहे धनुरास. तर ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील. तुम्हाला लक्षणीय आर्थिक लाभ होतील. शिवाय तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकाल. आठवड्याच्या दुसऱ्या भागात तुम्ही खूप सक्रिय आणि व्यस्त राहाल, ज्यामुळे तुमचे काम हे यशस्वीच होईल. तुम्ही चांगले उत्पन्न मिळवाल. उच्च पदावर असलेले कोणीतरी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे कठोर परिश्रम तुमच्या नफ्याचे प्रमाण वाढवण्यास मदत करतील. कौटुंबिक जीवन आनंदीदायक असेल आणि तुम्ही मित्रांसोबत खूप चांगला वेळ घालवाल. अशा प्रकारे आपल्या 5 राशी फेब्रुवारी महिन्याच्या खूप खास राशी आहेत. त्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि असेच जर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल, भविष्य राशीवर पुढे काय काय जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.